श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 13वा. 13व्या अध्यायामध्ये दक्ष राजाची कथा आणि कार्तिकेयाच्या जन्माची कथा आली आहे. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमोतयाचे स्कंदपुराणी सुत शौनकादिकां प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एकवर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आम्नाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा शिव महिमानेनोनी अद्भुत. दिवस निशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा करी ओले गजकर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नर कपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तेतुके अंगीकारले सवे पाळे भूतांचे अभद्र तेतुके अंगीकारिले. यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊनी निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देऊनी अवघेचे. दैत्यांसी देऊन यावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोरतयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेणे दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन मृडानी प्रति ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खळ. तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोलले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढन दक्षी आणि चालली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे. आपुल्याला पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर. जैसा उड्डगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजित. शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आले ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची. नंदी वरोनी उतरोनी पित्या समीप आली भवानी. दक्षमुख मोरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित इस कोणे बोलाविले एथ. कन्या आणि जामात दृष्टी मजनावडती. आदी माया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष बोलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली. प्रलय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळीत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक घेऊन शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षग्रही. ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिणी बुडाली देख
चतुर्दश लोकी गाजली हाक, दक्षग्रही बलाहक रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलले क्षिती, दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोगे धाविन्नला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविन्नला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारणचक्र असंभाव्य त्यावरी एकटा लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार काही पाहुणे. आला देखुनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथेनिया. आकंतला त्रिलोक प्रलयकालींचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोलक. शक्रादी देव कापती एक मलमूत्र भय विसर्जिती. धोत्रे गळाली नेणती क्षिती. कुक्कुट रूपे रोहिणीपती पळता झाला तेधवा. शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काक शशंक होय रसनायक. कपत होऊन या अर्क पळता झाला तेधवा. कीर होऊन वृत्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. पायाळावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत वीरभद्र पातला. षडबाहुवीर दैदिप्यमान असिलता खेटक धनुष्यबाण. त्रिमूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला. पुषाचे पाडिले दांत भगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपडित ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेने दक्षपृतना मारिली सत्वर. कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. देखून या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा. त्वा निंदिली कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा. श्वदेशी पाहे पा. विद्युतप्राय असिलता तीव्र ऊर्ध्वस्ते महावीर. छेदिता झाला दक्षशीर प्रलय थोर जाहला. दक्षशीर गगनी उसळले वीरभद्रे पायांतळी रगडले. मग उमाद वापाशी ते वेळे देव पातले चहूकडोनी. सकळ सुरासहित कंबळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी. संतोषणी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायातळी रगडले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हा छेदिन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णुसान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारिन तयाते. सर्वथा नेदी मी दक्षशीर काय करतील विधी हरिहर. मग मेषशीर सत्वर दक्षा लागी लाविले. सजीव करुण या दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका तिस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी. कमल जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया एती सुर भूसुर मिळवनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रांवरून. अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्टीन तुळे तिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माज मुखन दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्यामवर्णी ओतिली इंद्रनीळ गाळोनी. दंतचेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती. आदी माया प्रणवरूपिणी ते झाली हिमनगनंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी वेदपुराणी वंदजे. कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखांवरून. आंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मादिदेव मुळीहुनी गर्भिपाळी बाळेतिनी. बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती. पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधुनी वसंत भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी अवतरली. नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तपकरी. शिवदर्शना झडकरी हिमनग येता जाहला. घालून या लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन
करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्यखाणी सवे सखिया जैशा पद्मिनी. तया सहित गजास्य जननी सेवा करीत शिवाची. द्वारी सुरभिपुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले 15 लोचन सदा निमिग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघेजन तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तीही घोरतप आचरोन उमा रमण अर्चिला. सहस्रदळ कमरे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रात एक न्यून कमल झाले एकदा. तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून आले मग सशीर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठवले तारकपुत्र. तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी. तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती. इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधून ईश्वर. त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे. यावरी त्या तिघांजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी. देव पळविले स्वस्थानाहुनी पीडिती धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळवून वैकुंठपतीस गेले शरण. गरुडध्वज सर्वांसी घेऊन शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त आम्ही सजवणी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी चंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र. मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बलवंत मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर दाविले शास्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ रसातळी चालल्या रथ. कोणासी न उपडे निश्चित मग नंदी पंचशर. म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिवपार्वती ऐक्य करी. हिमाचळी तपकरी व्योमकेश मन्मथा तू भुलवी तयास. मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करती बहु गजबज शिवध्यान विक्षेपती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातुर पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडले नयन तो पुढे देखिला मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाललोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर फाल्गुनी पौर्णिमा साचार. काम जाळीला ते दिनी शिवदूत भूतगण. महाशब्द हाक देऊन स्मरग्रह शब्द उच्चारुण नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करुण. जो हे व्रतन पाळी पूर्ण अवदसा जाणत्या बाधी. ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिधला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातू. असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तपकरी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची. पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरुणी. गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी एथ एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी. शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान भूतगण सभवते. तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू ऐक वचन. तुझे योग्य पंचवदन वर नव्हे सर्वता. ऐकता क्षोभली जगन्माता. म्हणे शिवनिंदका होय परता. वदन दाखवी मागुता परम खळाद्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळण व्हावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणोनी राहिले. देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरियेले. शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मग लवलाही. अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणोनी त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना झडकरी गेली तेधवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले.
हिम नगेते आदरे पूजिले षोडशोपचारे करुणिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्राद्री सूरगण तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीसी पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यासहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुलाल्या वाहनी बैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करुण किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळाते दशसहस्र योजने मंडप ओभविला जाचे तेज अमुप सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली स्वस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हेमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी रावत न्यून येथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपुल्या मंडपात मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचल करीतसे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहे आणिली हिमनग बाळी उभी केली पटा आड लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती ते दवा एतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनेक देखिले विधीने कामे व्यापिला सूर्यजामात पटपटा वीर्य बिंदू पडत 60 सहस्र वाल खिल्यतेथ जन्मले क्षण न लागता अन्याय देखूनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे 5वे शीर छेदून टाकिले ते धवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नाम ते पासुनी असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण जाहले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊन कैलासा आला शूलपाणी यावरी सर्व देव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुडती अनंग करुणी जीवविला अंधकपुत्र तारकासुर तेणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परी नोहे वीर्यपात नवे सुतया करिता तो तारकासुरे केला अकांत स्वर्ग जाळिले समस्त देवललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठवला अतित वेश तेणे धरिला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडूनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरुण अग्नीस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण रेतकूप झाला तोची पारा परम चंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ असो कृशानूने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कृत्तिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढूनी पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करती मणी मग लज्जेने गर्भ काढूनी साही जणींनी त्यागिला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्म अंगी उपासित शिवाते शिवे निजपुत्र जाणोनी नेऊनी लाविला अपर्णास्तनी 7 वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षौहिणी त्याचे नगर वेडिती सुधापानी पृतने सहित तेची क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्यरथी बैसऊन अभिषेकीला कुमार इकडे तारकासुर सुधापानी युद्ध करीती झौट धरिणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळूनी कुमाराकडे
स्कंदापुढे कर जोडून देवकरीती अपार स्तवन. रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ. तो तारकासूर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्षुनी. 33 कोटी सुरवर उभे स्वामींचे पाठीभार. तारका अंगी बळ अपार 10,000 कुंजरांचे. तारकासूर अनिवार वर्षे सायकांचे संभार. स्वामीचे पाठीसी सुर लपती सत्वर जाऊनी. लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिदली सोडून. प्रलय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली. भयभीत शक्र होऊन करी हरी स्मरण कर जोडून. म्हणे हे इंदिरा मान सरंजन निवारी येऊन शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका. मधुमूर नरकांतका निवारी प्रलय शक्ती हे. वैकुंठीहुनी योगमाया हरीने धाडिली लवलाया. तिने ती शक्ती परतुनिया एकीकडे पाडिली. यावरी तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार. मुख पसरोनी शिवकुमार तेतुके गिळिता जाहला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडल्या अनिवार गती. तेतुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्रसंख्या वदनाने. कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन. तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळी अवलीडे. जेतुके शस्त्रमंत्र निर्वाण तेतुके प्रेरितसे चहूंकडून. प्रलय काळासम शिवनंदन गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर सैंदयाहुनी उत्तरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा. ऐसे देखुनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन. रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटवनी. पायी धरुणी अवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मुदघटवत. निघोनी गेला प्राण दुंदुबी वाजवी शचिरमण. पुष्पे वर्षिती सुरगण कर जोडून स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देवस्त्रिया सोडवल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले. मग झाले मौंजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुणी यथार्थ ग्रहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती. म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्रा. ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पळोने दिमी. ऐसे कुमार बोलोन महाकपाटात जाय पळोन. मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली तयाते. नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दाविवदना आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना निजवदन दाखवी. घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमरवमी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिकायोगी. तो सप्तजन्य सभाग्य होईल धनाढ्य द्वेदपारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविले शिवभवानी. उभयतांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथासूत शौनकादिकांप्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. पूर्णब्रह्मा अनादि सिद्धा आनंदकंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड 13 गौडः इति 13 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.